गायकवाड. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल इंदोरी, तालुका कराड, जिल्हा सातारा, राज्य महाराष्ट्र. माझे नाव तेजल अनिल पवार. माझे नाव श्रावणी गणेश शेट्टी. प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे मानवाने निर्मित केलेली हवा. ही हवा श्वसनासाठी अयोग्य असते. ही हवा मानवाला लंग्स, डिझीज यासारखे आजार निर्मित करतो व ही हवा वेगवेगळ्या गॅसेसमुळे बनलेली असते. आम्ही हा प्रोजेक्ट केला कारण की हवा शुद्धीकरण आजकाल खूप प्रदूषण होतं. इथं आम्ही एक फॅक्टरी केलेली आहे. त्या फॅक्टरीमधनं चॅममधनं एक नळी लावलेली आहे. तिथनं धूर ट्रान्सपोर्ट इथं होतो. इथनं डायरेक्ट धूर इथं लावतो. इथं आम्ही एक फिल्टर लावलेलं आहे. इथं स्मोक सेन्सर लावलेला आहे. ह्याच्या आत एक पंखा आहे. हा पंखा परत इथं हवा टाकतो. मग इथनं हवा साफ होऊन इथं येते. मग इथं हवा साफ झालेली आपण शोषण करू शकतो आणि ही हवा श्वसनासाठी चांगली असते. आम्ही हा प्रोजेक्ट निवडला. मित्रांनी मिळून हा प्रोजेक्ट आम्ही केला. हवा शुद्धीकरण हा प्रोजेक्ट हवा शुद्धीकरण करण्यासाठी उपयोग येतो. हा प्रोजेक्ट कार्बन शुद्ध करतो व या हवा साफ करतो. आपण हा प्रोजेक्ट प्रदूषणापासून शुद्ध हवा साफ करतो व हा प्रोजेक्ट आपण प्रदूषणाच्या ठिकाणी लावू शकतो. या प्रोजेक्टमध्ये एक कारखाना आहे व त्या कारखान्यातला धूर कार्बन ॲझॉर्बर मध्ये जातो व कार्बन ॲझॉर्बर त्याला स्वच्छ हवेत रूपांतर करतो. या प्रोजेक्टमध्ये एक स्मोक सेन्सर आहे व एक हवा शुद्धीकरण फिल्टर आहे. त्यातून हवेतील सूक्ष्म धूळ साफ होते व स्वच्छ हवा उपयोग येते कारण यातील कार्बन धूळ साफ होते व त्यातील सूक्ष्म धूळ साफ होते व स्वच्छ हवा सिग्नल या ठिकाणी उपयोग करू शकतो कारण की टोल नाका सिग्नल या ठिकाणी खूप गाड्यांचा धूर असतो व आपण गाड्यांचा धूर साफ करण्यासाठी उपयोग करू शकतो व इतर ठिकाणी उपयोग करू शकतो. हा प्रोजेक्ट हवा शुद्धीकरण हवेवर ठरलेला आहे. हवा शुद्धीकरण हा प्रोजेक्ट आम्ही निवडला कारण की आजकाल खूप प्रदूषण होते. मी व माझ्या मित्रांनी मिळून केलेला हा प्रोजेक्ट. हवा शुद्धीकरण हा प्रयोग हवा शुद्ध करण्यासाठी उपयोग येतो. आजकाल खूप प्रदूषण होते व या प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपकरण केले आहे. हे उपकरण हवा शुद्धीकरण हवेतले कार्बन साफ करण्यासाठी उपयोगी येते.